आमचे मनोज जरांगे दादा आज आंतरवाली सराटीमध्ये त्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि तुम्हाला त्यांच्याकडे बघायला वेळ नाही आहे। सरकारचे एकही शिष्टमंडळ आणखी तिथे आलेलं नाही आहे। तुम्ही काय फक्त मराठा समाजाला गृहीत धरताय का? मराठा समाज 2024 मध्ये तुम्हाला याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। जर आमच्या दादांना काही झालं त्यांनी आम्हाला शांततेत थांबायला सांगितले, पण मराठा जर पेटला तर समुद्राचं पाणी सुद्धा कमी पडणार आहे। मराठा विझवायला एवढं लक्षात ठेवा की साहेब गुलालाचा अपमान करू नका। आणि आज कुठेतरी या गुलालाचा अपमान होतोय असं आम्हाला दिसतंय। आज आमच्या दादा आज मरणाच्या दारात आहे। जर आज दादाला काही झालं तर मराठा रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही। हे फक्त मराठा समाजाचा अंत पाहत आहेत। आज या सरकारने अशी वेळ आमच्या समाजावर येऊ द्यायला पाहिजे। मुख्यमंत्री साहेबावरती खूप विश्वास होता, त्या विश्वासानेच आम्ही मुंबई सोडली होती। वाशीला आम्ही तर सगळ्या महिला भगिनी वाशीला होतो, त्या ठिकाणी आम्हाला शब्द दिला की तुमच्या सर्व मागण्या मान्य करू, अधिसूचना काढली आणि 15 दिवसात तुमच्या अधिसूचनेवरती कायदा करू असा शब्द हा मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या शिष्टमंडळाने दिला। आणि आज कायदा करायची वेळ आली तर अधिवेशनाची तारखी वाढू राहिले। तुम्हाला पक्ष वाढवायला वेळ आहे, तुम्हाला बाकीच्या लोकांना पक्षात घ्यायला वेळ आहे, तुम्हाला निवडणुकीची सभा घ्यायला वेळ आहे, पण आमचे मनोज जरांगे दादा आज आंतरवाली सराटीमध्ये त्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि तुम्हाला त्यांच्याकडे बघायला वेळ नाही आहे। सरकारचे एकही शिष्टमंडळ आणखी तिथे आलेलं नाही आहे। मनोज जरांगे पाटलाच्या जीवाला जर काही झालं तर या महाराष्ट्राची परिस्थिती काय असेल हे विचार सुद्धा करू शकणार नाही, कारण मनोज जरांगे पाटलांनी तेवढा विश्वास गमावलेला आहे। आमचा आराध्य देवता मी त्यांना मानतोय आणि सरकारला एकच इशारा देणार आहे, लवकरात लवकर संध्याकाळपर्यंत तुम्ही दखल घ्या आणि काय अधिवेशन तुम्हाला लवकरात लवकर बोलवत असेल 15 तारखेला तुम्ही अधिवेशन बोलवणार होतात, आज तुम्ही 18, 19, 31 तारीख सांगताय। काय लावलाय काय? मराठा समाजाच्या भावनाशी खेळताय तुम्ही। आदरणीय मुख्यमंत्री साहेब, तुम्ही मराठा समाजाचे नेतृत्व आहात, तुमच्याकडे खूप बाजूच्या दृष्टिकोनाने सगळे बघत होते की नाही सरकारमध्ये आपला माणूस आहे आणि आपला माणूस काहीतरी करेल, आणि आज तुमच्याकडे ती अपेक्षा आहे। साहेब, तुम्ही ह्या लोकांच्या बांधणीला बांधू नका, तुम्ही मराठा समाजाचा आरक्षणाचा निर्णय घ्या। हा मराठा समाज तुमच्या पाठीमागे उभा राहील। तुम्ही काय तुम्हाला दुसरे जण मुख्यमंत्री करतात, हा मराठा समाज तुम्हाला परत 2024 मध्ये मुख्यमंत्री करेल एवढं आश्वासन आम्ही आमच्या मराठा समाजाच्या वतीने देतो। आणि आमच्या मनोज जरांगे पाटलाला जर काही झालं तर याची दखल तुम्ही घ्या, एवढंच मी तुम्हाला ह्या माध्यमातून सांगू इच्छिते। जय जिजाऊ, जय शिवराय। तुमचा काय राजकारण करायचं ते करा, पण आज आमचा माणूस मरायच्या दारात टेकलेला आहे, त्याच्याकडे बघा। त्याला तुम्ही विश्वास दिला होता, विश्वासघात करू नका। आमच्या मनोज जरांगे पाटलाबरोबर विश्वासघात करू नका। तुम्ही आज 7 महिन्यापासून वेळ देताय, आम्ही हे करतोय, आम्ही ते करतोय, आम्ही अधिसूचना काढतोय, त्याची अंमलबजावणी करणार, कायदा बनवणार। कुठे गेले तुमचे शब्द? कुठे गेले तुमचे आश्वासनं? आज मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावत आहे, का त्यांना उपोषणाला बसावं लागतंय? का ते उपोषणाला बसले? कारण तुम्ही अधिसूचनेचं जे अधिवेशन बोलवायचं आहे त्याची कुठली सूचना तुम्ही आणखीन काढलेली नाही, राज्यपालाला पत्र पाठवलेलं नाही, अजून सुद्धा पत्र पाठवलेलं नाही आहे। एवढी परिस्थिती खंबीर असताना मग तुम्ही काय फक्त मराठा समाजाला गृहीत धरताय का? मराठा समाज 2024 मध्ये तुम्हाला याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। एवढी खबरदारी सरकारने घेतलीच पाहिजे। तिला कळतंय की त्यांनी थोडंसं पाणी घ्यावं, पण हे सरकारला दिसत नाहीये। हे सरकार निगरगट्ट सरकार आहे। जर आमच्या दादांना काही झालं त्यांनी आम्हाला शांततेत थांबायला सांगितले, पण मराठा जर पेटला तर समुद्राचं पाणी सुद्धा कमी पडणार आहे। मराठा विझवायला एवढं लक्षात ठेवा। आणि आज आम्ही त्यांच्या शब्दासाठी शांत आहे। फक्त तिकडून आदेश आला की आम्ही बघा सगळ्या भगिनीचं आम्ही पुरून उरू, आमच्या बांधवांना सुद्धा यायची गरज नाही, पण आमच्या भाऊंना जर काही झालं तर आम्ही बघा उद्या काय करणार आहोत ते एवढं सरकारने लक्षात ठेवावं। आणि जरांगे भाऊंचा आजच त्यांनी भेट घेऊन त्यांचा निर्णय द्यावा। सोडायलाच पाहिजे, आज त्यांचं उपोषण सुटलं पाहिजे, कारण त्यांची तब्येत खूप ढासळत चालली आहे। सरकारला जर वाटत असेल की दुर्लक्ष केलं तर काही हे गेलं तर काही होणार नाही, पण हा विचार करू नका। थोडीशी जरी तब्येत सिरियस झाली जर आम्हाला वाटलं तर आम्ही दादांच्या आदेशाची पण वाट बघणार नाहीत। एवढं सरकारने लक्षात घ्यावं आणि याचा निर्णय लवकरात लवकर द्यावा। आम्हाला आमच्या नेत्याची फार गरज आहे आणि आज आमच्या मराठ्यांचा नेता फक्त एकच आहे, मनोज दादा जरांगे। आज मी मुख्यमंत्र्याला त्या दिवशी दादांनी सांगितलं होतं मुख्यमंत्र्याला की साहेब गुलालाचा अपमान करू नका, आणि आज कुठेतरी या गुलालाचा अपमान होतोय असं आम्हाला दिसतंय। आज आमच्या दादा आज मरणाच्या दारात आहे आणि आज आम्हाला म्हणजे
फार अवघड परिस्थिती झालेली आहे, आम्ही सांगू शकत नाही. जर याच्यावर लवकरात लवकर जर सरकारने काही निर्णय घेतले नाही तर या महाराष्ट्रात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. जर आज दादाला काही झालं तर अख्खा मराठा रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. हे फक्त मराठा समाजाचा अंत पाहत आहेत आज. पण हे नालायक इतकं नीच सरकार आहे, असं वाटतं की त्यांना घरातून बाहेर काढून लाता सगळं त्यांना तुरवलं पाहिजे रस्त्यावर. फक्त मराठा समाजाचा अंत पाहायला लागले तर आश्वासन देतात. काय आश्वासन देतात? सगळं आम्हाला मुंबईला आलं, वाशिममधून तिकडं बाहेर सगळं बाहेर तिथं आझाद मैदानामध्ये जाऊ दिलं नाही. फक्त त्यांनी आम्हाला फक्त ते नोंदी काय दाखवलं, काही त्याचा काही संबंध नाही आहे. तेव्हाच कळालं होतं की यांनी आमच्या हातावर काही ठेवलेलं नाही आहे. पण दादाला तेवढं त्यावेळेस कळालं नाही. कळालंही असेल पण दादाने त्यावेळेस माघार घेतली की आपण सरकार काहीतरी, आपण त्यांनी विश्वास दाखवलाय, ते काहीतरी सरकारवर थोडंसं आपण त्यांना वेळ दिलाय, ते काहीतरी करतील. पण अजिबात त्यांनी काही केलेलं नाही. आता त्यांची घडी भरत आलेली असं म्हणायला हरकत नाही आहे. फक्त आमच्या दादाला जर काही झालं तर माता भगिनी सगळ्या रस्त्यावर उतरतील आणि जर मराठा समाज त्यांना दाखवून देईल मराठा समाज काय चीज आहे. तर आता तारीख बदलते, त्यांना फक्त निवडणुकाचं पडलंय, त्यांना बाकीच्या समाजाचं काहीही पडलं नाहीये. त्यांचं फक्त शेण खातायत ते मधले मध्ये. काय करतात काय माहिती घेणं काही गरज नाही त्यांना. आम्हाला मराठा समाजाची सामान्य जनतेचं त्यांना काय नाही, फक्त मतदान आले का मग आमच्या दाराशी येतात. आता कोण दाराशी येताना मतदान मागायला तेव्हा दाखवू आम्ही त्यांना काय मराठा समाज काय चीज आहे त्यांना. तर आता फक्त त्यांनी आता आरक्षण नाही देऊ द्या आणि आमच्या दादाला फक्त काही होऊ द्या. उद्या सकाळी तुम्हाला दिसेल आज आमचा परभणी जिल्हा पाथरी तालुका आज पूर्ण बंद आहे. संभाजीनगरमध्ये पण एवढे हे जे लोक दिसत आहेत तेवढा प्रतिसाद नाहीये. पण जर काही झालं फक्त दादाने आम्हाला एक आदेश द्यावा की तुम्ही रस्त्यावर उतरा, माता भगिनी तुम्ही रस्त्यावर उतरा आणि जे काय करायचं तर करा. मग आम्ही दाखवून देऊ सरकारला बायका काय करू शकतात, माता भगिनीची तळमळ काय असती. तर एकदा दादाने जर आम्हाला आदेश दिला की ताई तुम्ही काय करायचं तर करा, मग आम्ही सरकारला दाखवून देऊ की एक सामान्य महिला सुद्धा काय करू शकते, खेड्या बायकातल्या बायका सुद्धा काय करू शकतात. हे तेव्हा त्यांच्या लक्षात येईल. ते फक्त आमचा अंत पाहतायत. आता ते तर निर्लज्ज झाले, तर त्यांच्या विषयी तर काय बोलण्यात पण अर्थ ते त्यांनी बांगड्या घालून तर मी तर मग ते घरात बसायला पाहिजे, स्वयंपाक करायला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त ते काही करू शकत नाही. तर काय करू शकणार ते मराठा समाजासाठी? त्यांना फक्त त्यांचं पदाची पडलेली आहे. अरे तुम्ही काय करता? पद घेतलं नाही, एवढं वर्ष खाल्लं ना फुकटचं तुम्ही. आता मराठा समाजाचं उतरा ना थोडंसं रस्त्यावर, काय फरक पडतो? तुमच्या काय बापात जातं? एवढं वर्ष गिळलं ना तुम्ही सगळं. आता मग तुम्हाला काय हरकत आहे का मराठा समाजासाठी? आता तुम्ही तुमचं पद सोडायला थोडे दिवस जर तुम्ही मराठा समाजाला सपोर्ट केला तर तुम्ही मराठाचं अवलाद देत ना, निघा ना बाहेर मग थोडंसं. पण तुम्हालाही आता कळण, जे मराठाच्या अवलादी जे मंत्री जे आहेत ना ते बसलेत ना बिळामध्ये, आता त्यांना कळण त्या निवडणुकीमध्ये मराठा तुम्हाला कसा झटका दाखवतात. आता शंभूराजे आज सकाळी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नाकातून सारखा रक्तस्राव हा होतोय, तरी पण सरकारला अजून जाग येत नाही. झोपलेल्या सरकारला हे जाग करता येतं, पण झोपेचं सोंग घेणाऱ्या सरकारला जाग करता येत नाही. हे नुसतं झोपेचं सोंग करून नुसतं आपला वेळ काढूपणा करताय आणि मराठा समाजाला नुसतं दिशाभूल करण्याचं काम करताय. आज अंतरवाली सराटी या ठिकाणी 7 महिन्यापासून जो लढा चालू आहे, आज तिथल्या महिला रात्रंदिवस तिथं आज 5 दिवस झाले मनोजदादा जरांगे पाटलांच्या शरीरामध्ये अन्नाचा पाण्याचा एक कणसुद्धा नाही. सर्व महिला तिथं रडताय. एक छोटीशी मुलगी ती दादाला पाणी प्या म्हणून विनंती करते, पण दादाचं म्हणणं एकच आहे, जोपर्यंत आपलं सख्खे सोयरेचं प्रमाणपत्र भेटत नाही तोपर्यंत मी पाण्याला शिवणार सुद्धा नाही. मला एवढंच सांगायचं आहे या सरकारला की 5 ते 7 कोटी मराठे हे सर्व तुमच्यावर विश्वास ठेवून मुंबईहून वापस मागे आले. त्यांच्यासोबत असा विश्वासघात तुम्ही हा करू नका, नाही तर तुम्हाला हे खूप महागात पडेल. त्यांनी सांगितलेलं आहे कोणतंही आंदोलन काही पण करायचं शांततेत करायचं. जेव्हा ते आम्हाला आदेश देईन तोपर्यंत याचा जिम्मेदार फक्त सरकार आणि सरकारच राहील. का बरं? त्यांना खूप वेळ दिला आहे. त्यांनी तारीख पे तारीख आणि तारीख पे तारीख फक्त मराठा समाजाचा फक्त विश्वासघातच करत आलेले आहे आतापर्यंत. आज छोटं लेकरू जर म्हणत असेल की दादा पाणी प्या, भाऊ पाणी प्या, आणि त्या माणसाचं डोकं दाबून डोळे पुसत असेल तर माझं एवढंच म्हणणं आहे या सरकारला की या सरकारला थोडीशी तरी माया दया यायला उत्पन्न व्हायला पाहिजे. हे सरकार का डोळे मिटून दूध पिते का? यांना डोळे लावून बसलेले का? यांना दिसत नाही का? आज माणसाला बसता येईना, यांना 4-4 जण धरून बसवताय. अहो सरकार, या 3 कोटी मराठा समाज तुमच्यापर्यंत आला, तुम्ही तुमच्या शब्दाचा मान राखून केवळ परत आलेला आहे. एवढी तरी त्यांनी भान ठेवायला पाहिजे या सरकारने की आपल्याला आज या माणसाला जर काही झालं याच्या जीवाचं बरं वाईट तर आज मराठा समाज आज काय करून पडेल. आणि आज आम्ही तर या ठिकाणी रोडवर झोपणार आहे. आज जे होईन ते होऊनच जाऊ द्या. आता